अगदी 2 मिनिटात आभार व्यक्त करीन. सर, आपण जेव्हा माणगाव जवळ नेताजी पालकर आल्यानंतर रायगडाकडे नेताजींनी पाहिल्यानंतर त्यांना काय वाटलं हे तुम्ही तुमच्या शब्दात आणि डोळ्यातून आम्हाला जे दाखवलं, आणि कुठल्या प्रांगणामध्ये की ज्या शाळेला सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक हे नाव आहे, आम्ही ते अनुभवू शकलो नाही की नेताजींना काय वाटलं असेल रायगड पाहिल्यावर. पण आपण जर अहम ब्रह्मास्मी म्हटलं, सगळ्यांचे आत्मे एक आहे, तर नेताजी पालकरांना रायगड पाहिल्यानंतर काय वाटलं असेल ते एका सिद्धहस्त लेखकाच्या हृदयातून आम्ही या काळामध्ये 300 वर्षानंतर सुद्धा तुमच्या सिद्धहस्त लेखणीतनं आणि शब्दातनं आम्ही अनुभवलं. तुमचे आभार यासाठी की तुम्हाला आमंत्रण आम्ही देत नव्हतो, तुम्हाला आमंत्रण यशवंतराव देशमुख स्मृती समिती आणि सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिराकडनं आमंत्रण जात असताना आमच्या मनामध्ये हे येत होतं की या आमंत्रणाला नकार मिळाला तर कसं व्हायचं, पण सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिराच्या आमंत्रणाला आपण सरनोबतांवरच्या प्रेमामुळे स्वीकारलं आणि इथे येऊन या प्रांगणातल्या मुलांना नेताजी काय आहेत हे तुम्ही तुमच्या शब्दांनी सांगितलं. आणि या मुलांचं भाग्य काय आहे की सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिराचं प्रांगण असावं, झाड असावं आणि त्यांच्या समोर सिद्धहस्त लेखक की जे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि ते नेताजींची गौरव गाथा नेताजी पालकर शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मांडतायत. हा प्रसंगच दुर्मिळ आहे आणि हा प्रसंग तुम्ही आमच्या हृदयामध्ये कानात साठवून ठेवावा असा ठेवलेला आहे. आपण जसं म्हणतो की एका चांगल्या माणसाच्या सहवासानं त्या मातीला दुसरा चांगला माणूस भेटतो, तसं आरोग्य दूत म्हणून काम करणारे मंगेशजी चिवटे या निमित्तानं या मातीमध्ये आले. त्यांचंही स्वागत, त्यांचंही आभार. अधिक काय बोलू, आपल्याला पुण्याला निघायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, ॲडव्होकेट अविनाशजी देशमुख आणि शोभाताई देशमुख हे गेली 35 वर्ष सगळ्या संघर्षावर मात करत, हृदयातलं दुःख हृदयात दाबून ठेवत हसत चेहऱ्यानं हा सगळा तप साजरा करतायत. त्याबद्दल त्यांचे आभार नाही मानणार आणि तुम्हा सगळ्या सहकार्यांचे आभार मानून इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत दादा. पहिल्यांदा आजचे प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्या